नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी स्पर्धा परीक्षा अकॅडमी पुणे मध्ये मी प्राध्यापक प्रशांत पाटील मनपूर्वक आपलं स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला त्यामध्ये श्वसन संस्था, ठीक आहे, श्वसन संस्था म्हणजेच रेस्पिरेटरी सिस्टम हे बघायचं आहे। रेस्पिरेटरी सिस्टम बघण्याच्या अगोदर आपण अतिशय आनंददायक आणि मोटिवेशनल सुविचाराने सुरुवात करू। ठीक आहे, बघा आजचा सुविचार आपल्या लेक्चरचा, मेहनत ओ सुनहरी चाबी है, मेहनत ओ सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल देती है। मेहनत ओ सुनहरी चाबी है, मेहनत ओ सुनहरी चाबी है जो बंद भविष्य के दरवाजे भी खोल देती है। माना हर सेक्टर में हमें सक्सेस पाने के लिए हमें क्या करना है, तो हमें मेहनत करनी पड़ती है। माना देयर इज नो गेन विदाउट हार्ड वर्क। ठीक आहे, श्रम केल्याशिवाय आपल्याला लाभ होत नाही, म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत घ्यावी लागते आणि तुम्ही पण तुमच्या ध्येय साध्य करण्यासाठी मेहनत घ्या आणि मेहनत अशी घ्या की हार्ड वर्क विथ स्मार्ट वर्क। ठीक आहे, तर चला आपण आपल्या सेशनला सुरुवात करू। आपल्या हेडिंग आहे आजचं रेस्पिरेटरी सिस्टम, म्हणजे याला श्वसन संस्था असं म्हणतात। आज मी तुमच्या समोर बोलत आहे। आपल्या वातावरणामध्ये हवा आहे, म्हणजेच ऑक्सिजन आहे, ते हवा मी आतमध्ये घेत आहे आणि माझ्या प्रत्येक पेशीपर्यंत ती हवा म्हणजेच ऑक्सिजन हे पोहोचत आहे आणि ती ज्याप्रमाणे माझ्या पेशीपर्यंत पोहोचते तशी माझ्या शरीराला उष्णता पण मिळत आहे। ठीक आहे, आणि त्या ऑक्सिजनमुळे आपल्या बॉडीमध्ये रक्त प्रवाह हा पूर्ण आपल्या हेड पासून तर खालच्या लास्ट पेशीपर्यंत, पायाच्या बोटापर्यंत लास्ट पेशीपर्यंत जो रक्त प्रवाह चालू आहे तो फक्त श्वसनामुळे चालू आहे। ठीक आहे, कशामुळे? श्वसनामुळे चालू आहे। तर आपल्याला डीप मध्ये यामध्ये बघायचं आहे की श्वसन कशाला म्हणतात, त्यामध्ये श्वसनाचे मुख्य अवयव कोणते आहे हे आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे। नंतर कशा पद्धतीचे श्वसन आहे, प्राण्यामध्ये कसं श्वसन केले जाते आणि हे श्वसन जेव्हा होते त्यामध्ये विविध क्रिया कशा पद्धतीने आपल्या अंतर्गत बॉडीमध्ये होतात, याचं संपूर्णतः विश्लेषण आपल्याला या लेक्चर मध्ये बघायचं आहे। अतिशय लक्षपूर्वक बघा। ठीक आहे, आपल्या हृदयामध्ये ही लेक्चर ठेवा, हृदयामध्ये, नंतर ब्रेनला पाठवा आणि ब्रेनला इन्स्पायर करा की ठीक आहे, या लेक्चर मधून मला माझी जे काही परीक्षा आहे, जे काही मी ध्येय ठरवलेलं आहे ती परीक्षा मला पास करायची आहे, ते माझं ध्येय मला अचीव करायचं आहे, असं स्वतःला मोटिवेट करा। ठीक आहे, आणि प्रत्येक लेक्चर मधून शिकण्याचा प्रयत्न करा। पहिले आपण सायंटिफिक रित्या शिकू, संकल्पना समजून घेऊ, विथ डायग्राम शिकू, नंतर परीक्षेवरती कसे प्रश्न विचारले जातात हे पण आपण त्यामध्ये बघू। आता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करू। ठीक आहे, बघा आता यामध्ये आपल्याला सुरुवात करण्यासाठी पहिलं आपलं हेडिंग आहे श्वसन पद्धती। ओके, काय घ्यायचं आपल्याला? श्वसन पद्धती। बघा, श्वसन पद्धतीपेक्षा आपण श्वसन संस्था म्हणू। ठीक आहे, श्वसन संस्था म्हणू। श्वसन संस्था म्हणजेच काय? रेस्पिरेटरी सिस्टम। आता रेस्पिरेटरी सिस्टम याचा उल्लेख मी तुम्हाला अगोदर केलेला आहे की रेस्पिरेटरी सिस्टम हे कशाला म्हणतात। ठीक आहे, बघा आपण जेव्हा वातावरणामधून श्वासोश्वास करतो, म्हणजे मी श्वास घेत आहे, तर मी फक्त ऑक्सिजन घेत आहे का? नाही, तर मी हवा आतमध्ये घेत आहे। बघा, मी हवा आतमध्ये घेत आहे। बघा, हवा आतमध्ये घेत आहे। कुठून घेत आहे हवा? तर मी वातावरणातून ती हवा आतमध्ये घेत आहे, वातावरणातून ती हवा आतमध्ये घेत आहे आणि ती हवा आतमध्ये जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या हवेमधून ऑक्सिजन हा आपण आपल्या फुफ्फुसापर्यंत पाठवतो। म्हणजे मी श्वास घेतला म्हणजेच ऑक्सिजन आतमध्ये घेतला आणि कार्बन डायऑक्साइड उच्छ्वास श्वास सोडला म्हणजे कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2 हा मी बाहेर सोडला आणि ऑक्सिजन हा मी आतमध्ये घेतला
तर ऑक्सिजन आतमध्ये घेणे आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडणे, तर या होणाऱ्या क्रियेस श्वसन म्हणतात. या होणाऱ्या क्रियेस श्वसन म्हणतात. क्लिअर इथपर्यंत? आता यामध्ये काय होते की श्वसन म्हणजेच रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन होत असताना यामध्ये रेस्पिरेशन म्हणजे श्वसन करत असताना यामध्ये ऑक्सीकरण ही एक, यामध्ये ऑक्सीकरण त्याला ऑक्सिडेशन म्हणतात. ऑक्सिडेशन एक रिॲक्शन होते. कोणती रिॲक्शन? ऑक्सिडेशन रिॲक्शन. आणि त्याला मराठीत आपण म्हणू ऑक्सीकरण. म्हणजेच ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो आणि कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर सोडतो. तर ही क्रिया ऑक्सिडेशन झाल्यानंतर ही क्रिया ऑक्सिजनशी म्हणजे श्वसनाशी संबंधित आहे. दुसरं त्यामध्ये जेव्हा आपण ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेतो, ऑक्सिजन घेतल्यानंतर आपण कार्बन डायऑक्साइड हा बाहेर सोडतो, तर तेव्हा काय होते? तेव्हा आपल्याला ऊर्जा पण मिळते आणि उष्णता म्हणजे ऊब पण मिळते. आणि जशी ऊब आपल्याला मिळते, तर जेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, मग ऑक्सिजन आतमध्ये घेतल्यामुळे काय होते की आपलं जे रक्त प्रवाह आहे, रक्त संचारण आहे पूर्ण बॉडीतलं, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आहे, ते व्यवस्थित चालते. आणि ते व्यवस्थित चाललं की आपली पूर्ण बॉडी ही काम करायला लागते, म्हणजे काम करते. ठीक आहे. जर 2 मिनिटं तुम्ही लक्षात ठेवा, 1च मिनिटं नाक दाबून ठेवा, ऑक्सिजन घेऊ नका, तर माणूस त्यामध्ये डेड होईल. ठीक आहे. तर आपल्याला श्वसन ऑक्सिजन घ्यायचं आहे, कार्बन डायऑक्साइड आपल्याला काय करायचं आहे? सोडायचं आहे. आणि या दोन्ही क्रियाला म्हणजेच ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साइड सोडणे या क्रियेस म्हणतात श्वसन. ठीक आहे. आणि ती यामध्ये आपल्याला बघायचं आहे. आता श्वसनाचे अवयव आपल्याला बघायचे की कोणकोणत्या अवयवाच्या माध्यमातून आपण श्वसन करतो. श्वसन करण्याचे अवयव, बरोबर? श्वसन करण्याचे अवयव. मग त्यामध्ये मी प्रथमतः त्यामध्ये आपण घेऊ की जे स्तनधारी आहे, स्तनधारी. ओके. स्तनधारी म्हणजेच की त्यामध्ये मेल पण आली आणि फिमेल पण आली. ठीक आहे. फक्तच मेलमध्ये त्यांच्या स्तनांचा विकास झालेला नसतो, पण फिमेलमध्ये स्तनांचा विकास झालेला असतो, म्हणून त्याला स्तनधारी म्हणतात. ठीक आहे. तर यामध्ये जे श्वसनाची क्रिया होते स्तनधारी प्राण्यांमध्ये किंवा स्तनधारी प्राण्यांमध्ये, तर ती श्वसनाची क्रिया फुफ्फुसांच्या माध्यमातून होते. कोणतं? फुफ्फुसांच्या माध्यमातून होते. ठीक आहे. फुफ्फुसांच्या माध्यमातून होते. म्हणजेच इथं आपल्याला महत्वाचं श्वसनाचं जे अवयव आहे त्याचं नाव आहे लंग्स. महत्वाचं श्वसनाचं जे अवयव आहे त्याचं नाव आहे लंग्स. लंग्स म्हणजेच त्याला आपण म्हणू फुफ्फुस. ठीक आहे. म्हणजेच जे सस्तन प्राणी आहे ते सस्तन प्राणी ऑक्सिजन म्हणजेच श्वसन करण्याचं काम हे त्याचं मुख्य अवयव आहे. त्याचं नाव आहे लंग्स म्हणजेच फुफ्फुस. क्लिअर? इथपर्यंत परीक्षेमध्ये विचारला जातो की सस्तन प्राण्याचा श्वसन करण्याचं महत्वाचं अवयव कोणता आहे, त्याचं नाव आहे लंग्स. आता जे कीटक असतात, कीटके कशी श्वसन करतात आपल्याला हे बघायचं आहे. बघा, कीटके काय करतात की कीटके हे त्यांच्या ट्रॅकिया म्हणजेच काय की त्यांची जी श्वसन नलिका आहे त्या श्वसन नलिकेच्या माध्यमातून ते श्वसन करतात. काय? कीटक. मग परीक्षेमध्ये आपल्याला विचारलं जाते की कीटक कसं श्वसन करतात, तर ते श्वसन नलिकेच्या माध्यमातून श्वसन करतात. सस्तन प्राणी म्हणजेच मानव आणि फिमेल हे दोन्ही त्यामध्ये आलं, काही प्राणी पण त्यामध्ये आले. तर ते कसं श्वसन करतात, कोणते अवयव, त्यांचा अवयव मुख्य कोणता आहे, तर ते आपण बघितलं अगोदर लंग्स म्हणजेच काय फुफ्फुस. इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. आता आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे की जे जीव पाण्यामध्ये राहतात, त्याला आपण जलचर जीव म्हणू. म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात. मग आता पाण्यामध्ये राहणारे जीव हे कशा माध्यमातून श्वसन करतात, तर ते आपल्याला आता बघायचं आहे. बघा, ते जे पाण्यामध्ये जे जीव राहतात ते त्यांचा क्लोम नावाचा अवयव आहे आणि क्लोमच्या माध्यमातून ते श्वसन करतात. म्हणजे ऑक्सिजन आतमध्ये घेतात आणि CO2 हे बाहेर सोडतात. ठीक आहे. त्यांच्या क्लोमच्या माध्यमातून. क्लोम म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये गिल्स सुद्धा म्हणतात. गिल्स हा अवयव वापरून पाण्यातील जे प्राणी आहे, ठीक आहे, किंवा जे जीव आहे, तर ते काय करतात, ऑक्सिजन घेण्याचं काम हे गिल्सच्या माध्यमातून ते घेतात. क्लिअर इथपर्यंत? आता बघा बेडूक. समोरचा आपल्याला बघायचा बेडूक. आता बेडूक श्वसन कसं करेल, तर बेडूक श्वसन हे करते त्याच्या त्वचेच्या माध्यमातून.
त्वचेच्या माध्यमातून बेडूक हे श्वसन करते, इथं लक्षात ठेवा. म्हणजेच बेडूक हा एक उभयचर प्राणी आहे, हे सुद्धा तुम्ही इथं क्लिअर लक्षात ठेवा. समोर आपल्याला बघायचं की बेडकाचं जे पिल्लू आहे त्याला टॅडपोल म्हणतात. त्याला काय म्हणतात? टॅडपोल. मग टॅडपोल काय करते की टॅडपोलचं जे जमिनीवर राहतात, जे जमिनीवर राहतात, आणि दुसरं म्हणजे जे जमिनीमध्ये राहतात. बघा, उन्हाळा लागला की जे बेंडका आहे ते जमिनीमध्ये जातात. ठीक आहे, उष्णतेने त्यांना सहन होत नाही. आणि टॅडपोल चे जे पिल्ल आहे ते जे काही जमिनीवर राहतात तर ते काय करतात की जे जमिनीवर राहतात ते फुफ्फुसांच्या माध्यमातून श्वसन करतात. ठीक आहे, फुफ्फुसांच्या माध्यमातून जे जमिनीवर राहतात ते फुफ्फुसांचा वापर करून श्वसन क्रिया करतात. आणि जे जमिनीमध्ये राहतात, आतमध्ये जमिनीमध्ये, ओके, तर ते कशा माध्यमातून श्वसन करतात? तर ते त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून श्वसन करतात. ठीक आहे, त्यांच्या त्वचेच्या माध्यमातून. क्लिअर इथपर्यंत? आता आपल्याला त्यामध्ये महत्वाचा पार्ट बघायचा आहे, श्वासोश्वास कशाला म्हणतात. बघा, श्वासोश्वास कशाला म्हणतात आपल्याला आता हे बघायचं आहे. बघा, श्वासोश्वास याचा अर्थ म्हणजे श्वास आत घेणे, श्वास घेणे आणि श्वास सोडणे. श्वास घेणे आणि श्वास सोडणे आपल्याला हे त्यामध्ये बघायचं आहे. बघा, श्वास घेणे, आता आपण काय करतो, वातावरणात हवा आहे, काय आहे? हवा. आपण पहिले हवा आतमध्ये घेतो, नंतर त्या हवेमध्ये कोणकोणते गॅसेस आहे आपण ते त्यामध्ये आता बघणार आहे. बघा, हवा आपण आतमध्ये घेत असताना नायट्रोजन म्हणजेच N2 गॅस हा 78% हा नायट्रोजन मध्ये आहे, म्हणजे नायट्रोजन 78% वातावरणामध्ये आहे. आणि ऑक्सिजनचं प्रमाण हे 21% वातावरणामध्ये आहे. नंतर CO2 चं प्रमाण हे 0.03% हे वातावरणामध्ये आहे. म्हणजेच आपण जेव्हा श्वसन करतो तेव्हा श्वसन करत असताना हवा आपण आतमध्ये घेतो, तर त्या हवेच्या माध्यमातून नायट्रोजन गॅस सुद्धा 78% हा आपल्या फुफ्फुसामध्ये आपण घेतो, म्हणजे आतमध्ये घेतो. ऑक्सिजन किती घेतो? तर ऑक्सिजन आपण 21% ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो. जर कार्बन डायऑक्साइड किती घेतो? 0.03%, म्हणजे 0.03% हे कार्बन डायऑक्साइड हवेमध्ये अवेलेबल आहे आणि तेवढं आपण घेतो. जर शुद्ध आपण ऑक्सिजन 100% ऑक्सिजन जर शुद्ध आपण घेतलं तर आपले जे फुफ्फुस आहे त्याच्या ज्या लहरी आहे त्या फुफ्फुस हे बाधित होऊन किंवा व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो. म्हणून जे मिक्स गॅस आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या तिघांचं मिश्रण करून आपण श्वसन करतो. त्यामुळे आपलं व्यवस्थित श्वसन आपण आतमध्ये घेतो आणि नंतर बाहेर सोडतो, त्यालाच आपण श्वसन म्हणतो. आता बघा, हे आपण आतमध्ये घेतलं N2 78% नायट्रोजन आपण आतमध्ये घेतला श्वसन करताना. दुसरं, ऑक्सिजन आपण आतमध्ये घेत असताना 21% घेतो, कार्बन डायऑक्साइड 0.03% आपण घेतो. मग आता सोडताना किती? बघा, जेव्हा आपण श्वासोश्वास म्हणजे उच्छ्वास आपण श्वास बाहेर सोडतो तेव्हा आपण नायट्रोजन N2 हा सुद्धा आपण 78% बाहेर सोडतो आणि ऑक्सिजन आपण O2 हे 17% आपण बाहेर सोडतो. म्हणजे फक्त आपण 4% ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये वापरतो. किती टक्के? 4% ऑक्सिजन आपण त्याचा वापर करतो, की जेणेकरून आपण 21% घेतला होता, 21 वजा 17 म्हणजेच किती? 4, म्हणजे 4% ऑक्सिजन आपण यूज करतो. ठीक आहे. बघा, कार्बन डायऑक्साइडचा जर विचार केला CO2, मग सोडताना किती सोडतो आपण? तर ते सोडतो आपण सरासरी ऍव्हरेजली 4%. ठीक आहे, लक्षात घ्या. श्वास घेताना 78%, ऑक्सिजन 21%, कार्बन डायऑक्साइड 0.03%. सोडतानाच जेव्हा नायट्रोजन हा 78%च आपण सोडणार आहे, ऑक्सिजन हा 17% आपण 17% काय सोडणार आहे, 4% आपण ऑक्सिजन यूज केला, कार्बन डायऑक्साइड आपण 4% सोडला. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला कळलेलं असेल. आता आपण नेक्स्ट याच्यामध्ये बघू की कशा पद्धतीनं आपल्याला श्वसन सिस्टम किंवा रेस्पिरेटरी सिस्टम श्वसन संस्थेमध्ये कशा पद्धतीनं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता बघा, विविध प्राण्यातील श्वसन पद्धती आपल्याला त्यामध्ये बघायचं आहे. विविध प्राणी, आता विविध प्राण्यामध्ये कसं श्वसन होते, विविध प्राणी, मग यामध्ये श्वसन कसं होते, मग त्यामध्ये तुम्हाला मी सांगतो. यामध्ये पहिलं आपण घेऊ, त्यामध्ये काही अळ्या असतात. अळ्या बघितलेल्या असेल आपण, अळ्या की अळ्या कसं श्वसन करतात. तुम्हाला प्रश्न पडलेला असेल, परीक्षेमध्ये विचारला जाते की अळ्या श्वसन कशा करतात. बघा, बेंडूक आणि गांडोळ. अळ्या, बेंडूक आणि गांडोळ. तर हे जे प्राणी आहे हे प्राणी कशाच्या माध्यमातून श्वसन करतात, तर ते श्वसन करतात त्वचेच्या माध्यमातून. त्वचेच्या माध्यमातून ते श्वसन करतात, त्वचेच्या द्वारे ते ऑक्सिजन आतमध्ये घेतात. ठीक आहे,
अळ्या, बेंडूक आणि गांडूळ अशा प्रकारचे प्राणी. आता त्यामध्ये त्यालाच आपण त्वचेच्या माध्यमातून ते शोषण करतात, त्याला त्वक शोषण म्हणतात. त्याला का मराठीमध्ये म्हणतात? त्वक श्वसन. ओके, त्वक श्वसन त्याला म्हणतात. आता आपल्याला बघायचं आहे की जे जलचर कीटक आहे, जलचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात, ओके, जलचर कीटक आहे किंवा जलचर काही प्राणी आहे. एक्झाम्पल आपण मासा पण म्हणू, ठीक आहे, मासा. नंतर त्यामध्ये आपण म्हणू शकतो काही चक्रमुखी आणि मत्स्य वर्ग प्राणी म्हणजे मासे त्यामध्ये आले, तर ते त्यांच्या क्लोमच्या माध्यमातून, क्लोम या अवयवातून ते त्यांचं शोषण करतात. हे पण तुम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जाते. तुम्ही याची सुद्धा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता. क्लिअर इथपर्यंत? आता आपण समोर जाऊ. हे आपल्याला शोषण विचारलं जाते. आता बघा मानवी शोषण. आपल्याला आता मुख्यतः मानवी शोषण बघायचं. आपण प्राण्यामधलं बघितलंय, तर आपल्याला मानवी शोषण हे त्यामध्ये आता बघायचंय. मानवी श्वसन. मानवी श्वसनाची सुरुवात कुठून होते आपल्याला बघायचंय. बघा पहिले आपण काय म्हणतो की श्वसन म्हणजे ऑक्सिजन आपण आतमध्ये घेतो, कार्बन डायऑक्साईड ज्या मार्गातून आपण सोडतो त्याला म्हणतात श्वसन मार्ग. त्याला काय म्हणतात? श्वसन मार्ग. मग आपल्याला श्वसन मार्ग कोणकोणते आहे हे त्यामध्ये बघायचं आहे. त्यामध्ये पहिला श्वसन मार्ग आहे, त्या अवयवाचं नाव आहे नाकपुडी. त्याला काय म्हणतात? नाकपुड्या. नाकपुड्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? नॉस्ट्रिल. ठीक आहे, नॉस्ट्रिल. म्हणजेच हे नॉस्ट्रिल ज्या दोन नाकपुड्या आपलं, हा पहिला आपला अवयव. ओके, पहिला मार्ग की आपण श्वास ऑक्सिजन तिथून घेतो. ठीक आहे, सुरुवात आपण नाकपुड्यातून करतो. दुसरं दोन नंबरला आहे ग्रासनी. त्याला म्हणतात ग्रसनी. ग्रसनी आणि त्याला ऑब्लिक नाव आहे, त्याला घसा म्हणतात. त्याला काय म्हणतात? घसा. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो आपण फॅरिंग्स. ओके, हा घसा इथपर्यंत. पहिली झाली नाकपुडी, दुसरा झाला घसा, आणि तिसरं त्यामध्ये येते घशाच्या खाली, त्यालाच आपण कंठ म्हणतो. कंठ की जिथून मी तुमच्याशी बोलत आहे, हा कंठ आहे इथं. कंठ, या कंठातून मी तुमच्याशी बोलत आहे, त्याला व्हॉइस बॉक्स सुद्धा म्हणतात. त्या कंठाला काय म्हणतात? व्हॉइस बॉक्स सुद्धा म्हणतात. आणि त्या कंठाच्या माध्यमातूनच आवाज बाहेर येतो, नाही तर कंठ जर दबला तर माणसाला बोलता येत नाही. हा तिसरा भाग आहे, म्हणजे तिसरा अवयव आहे श्वसनाचा. चौथा त्यामध्ये आहे श्वसन नलिका. चौथा अवयव आहे श्वसन नलिका. बघा श्वसन नलिका म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ट्रॅकिया. ट्रॅकिया श्वसन नलिका आहे. मग श्वसन नलिका झाली की 5 नंबरला आहे श्वसनी. त्याला ब्रोंकाय म्हणतात. श्वसनी म्हणजेच काय इंग्लिशमध्ये? ब्रोंकाय म्हणतात. नंतर श्वसनिका आहे. नंतर काय आहे? श्वसनिका आहे. श्वसनिका. श्वसनिका झालं की लास्टला 7 नंबरला वायुकोश आहे. 7 नंबरला काय? वायुकोश आहे. वायुकोश. आता आपल्याला याचे कार्य बघायचं आहे की कशा पद्धतीने ऑक्सिजन आपण सुरुवात करतो. म्हणजेच आपण श्वास घेताना सुरुवात पहिले आपण ऑक्सिजन हे कुठून घेतो? तर पहिला मार्ग तो आहे नाकपुडी म्हणजेच नॉस्ट्रिल. नाकपुडी म्हणजेच नॉस्ट्रिल हा मार्ग. आणि नाकपुड्यातून आपण श्वास घेताना आपल्या नाकाच्या माध्यमातून आपण घेत असतो. आणि नाकामध्ये जे काही बारीक केस असतात, ठीक आहे, जे केस असतात ते त्या हवेमध्ये असणारे जे काही धुळीकण असतात ते त्याला चिपकतात. आणि ते चिपकल्यामुळे तिथं आपल्या ऑक्सिजन म्हणजे आपल्या याच्यामध्ये श्वसन नलिकेमध्ये जाणारे जे काही कण असतात ते तिथून रोखल्या जातात, तिथं जमा केल्या जातात आणि तिथून आपल्या श्वसन संस्थेचं संरक्षण केलं जाते. म्हणजे जे बारीक बारीक केस असतात ते काय करते की बाहेरचं जो डस्ट आहे, जे डस्ट पार्टिकल आहे ते तिथं रोखून धरते. ठीक आहे, नंतर ते आपण बाहेर काढतो. दुसरं त्यामध्ये त्याला काय म्हणतात? श्लेष्मा म्हणतात. श्लेष्मा म्हणजे त्याला म्युकस असं म्हणतात. श्लेष्मा म्हणजे काय? म्युकस. ठीक आहे. आता बघा समोरचा आहे श्वसन नलिका प्लस अन्न नलिका दोन्ही क्रियेमध्ये भाग घेतात. काय? हे जे ग्रासनी आहे किंवा घसा आहे ते श्वसन नलिका आणि अन्न नलिका, इथं आपण म्हणू श्वसन नलिका प्लस अन्न नलिका, हे दोन्हीही या क्रियेमध्ये भाग घेतात. म्हणजे नाकपुड्या आणि घसा, या नाकपुड्या आणि घसा या श्वसन नलिकेमध्ये या दोघांचं काय होते? तर दोघांचा मिलाप होते. तर त्यालाच म्हणतात कोआना. नाकपुड्या आणि घसा. बघा नाकपुड्या आणि घसा. आता एक्झाम्पल, आता ही झाली नाकपुडी आणि हा झाला घसा. ठीक आहे, हे नाकपुडी आणि हा झाला घसा, यांचा दोघांचा इथं मिलाप होते. मग त्याला ते मिलाप होणार आहे, त्यांना मिलाप होतो त्या ठिकाणाला कोआना म्हणतात. त्याला काय म्हणतात? कोआना. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं कंठ. कंठ म्हणजेच काय की कंठ म्हणजे स्वरद्वार. स्वरद्वार जेव्हा आपण
आपला स्वर जिथून आवाजाची निर्मिती होते त्याला व्हॉइस बॉक्स म्हणतात किंवा कंठ म्हणतात किंवा स्वरदार म्हणतात. आता ते काय होते, स्वरदार हे एपिग्लोटिस पडद्याने झाकले जाते. एपिग्लोटिस नावाचा पडदा असते, तर अन्न गिळताना ते त्यामुळे झाकले जाते. आता तुम्हाला त्याचं एक एक्झाम्पल सांगतो की कशा पद्धतीनं कंठ हे म्हणजे कशा पद्धतीने ते झाकले जाते. बरोबर. आता समजा आपण सपोज ही जी आहे ही आपली श्वसन नलिका आहे. बरोबर, श्वसन नलिका. इथं सपोज आपला घसा आहे, इथं काय आपला घसा आहे. मग घशातून खाली काय होते की स्वर, घसा कंठास गलद्वार म्हणतात आणि इथं हा घसा आहे. मग इथून काय होते, खाली खाली आपली श्वसनलिका येते. मग इथून एका साईडला इथं एअर म्हणू आपण, म्हणजेच हवा. एका साईडला आपण याला म्हणू अन्न, इथून अन्न पाठवले जाते. तर इथं काय होते की जे अन्न किंवा आपण ऑक्सिजन असं घेतलं, ऑक्सिजन या श्वासनलिकेच्या माध्यमातून इथून येते आणि इथं एक एपिग्लोटिस नावाचा भाग असते. एपिग्लोटिस त्याला म्हणतात एपिग्लोटिस. ओके, म्हणजे एक प्रकारचे एक झाकण असते. तर काय होते, या नलिकातून श्वसन नलिकेतून जसं आपण ऑक्सिजन घेतो तर तसं ते ऑक्सिजन इथपर्यंत आल्यानंतर जे अन्न नलिका आहे, ही अन्न नलिका, ते अन्न नलिकेचं जे एपिग्लोटिस जो भाग आहे ते तिथं काय होते, ते बंद करते आणि नंतर आपण श्वसन या हवेच्या माध्यमातून आपल्या फुफ्फुसापर्यंत जाते. आणि म्हणून आपण काय म्हणतो, ठसका आपल्याला का लागला. म्हणजेच आपण जेवण करताना जर बोललो तर आपल्याला ठसका लागते. मग ठसका का लागते, जसं श्वसन नलिकेतून आपण ऑक्सिजन घेत असताना घशामध्ये इथं एपिग्लोटिस नावाचं एक झाकण असते, झाकणच म्हणू आपण आपल्या भाषेमध्ये. तर त्यामध्ये काय होते की ते आपण बोलत असताना, म्हणजेच बोलत असताना तिथून ती हवा आपण बोलतो, म्हणजे आपलं पूर्ण नियंत्रण कोणाकडे, म्हणजे आपण बोलत आहे त्याचं नियंत्रण कोण करत आहे, मेंदू करत आहे. म्हणजे आपण जे खाण्याची क्रिया करत आहे किंवा ऑक्सिजन घेण्याची क्रिया करत आहे याच्याकडे मेंदूचं लक्ष नाही. ठीक आहे, मग मेंदूचं लक्ष नसल्यामुळे काय होते की त्या अन्न किंवा मग आपण श्वसन म्हणू जे ऑक्सिजन आहे, ते ऑक्सिजन कुठं जायचे त्याला कळत नाही. ओके, मग ते काय जाते, तर ते जाते अन्न नलिकेमध्ये आणि अन्न नलिकेत गेल्यामुळे काय होते, आपल्याला ठसका लागतो, कारण अन्न नलिकेमध्ये ते जाऊ शकत नाही. ओके, त्यामुळे आपल्याला ठसका लागतो. क्लिअर, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. बघा, समोरचं बघायचं आपल्याला, त्याला म्हणू ब्रोंकाय. एक ऑर्गन आपण घेऊ. बघा, समोरचं काय आपण बघू, त्याला म्हणतात ब्रोंकाय. ब्रोंकाय म्हणजे त्याला श्वसनी, मराठीमध्ये श्वसनी म्हणू आपण ब्रोंकाय. मग ब्रोंकायचं कार्य नेमकं काय, बघा. ब्रोंकाय काय करते की ब्रोंकायमध्ये ब्रोंकायमध्ये जे सपोज आता एखादं लहान मुलं असते, ते काय करते, एखादा 1 रुपयाचं नाणं वगैरे खाते, गिळते. मग ते काय होते, ते कुठं जाते, तर ते त्या ब्रोंकायमध्ये ते अडकते राईट साईडला. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. नंतर समोरचं आपल्याला ब्रोंक्युली बघायचं आहे. मग ब्रोंक्युलीमध्ये काय येते, पहिले त्याला मराठीमध्ये म्हणू आपण श्वसनलिका. ठीक आहे, श्वासनलिका. तर खाली आपण म्हणू वायुकोश. बघा, श्वसन नलिका आणि वायुकोश, तर यालाच काय म्हणतात, फुफ्फुसे. म्हणजे हे फुफ्फुसामध्ये असतात, श्वसन नलिका आणि वायुकोश. तर हे कसे असतात, तर आपल्याला विथ डायग्राम त्यामध्ये आपलं ते बघू आपण. ठीक आहे, आता पूर्णतः आपण याचे डायग्राम काढू. बघा, मी इथून सुरुवात करतो, इथून आपण अशी सुरुवात करू. ठीक आहे, हे झालं लेफ्ट लंग्स, हे झालं राईट लंग्स. ओके, बघा डायग्राम पे लक्ष द्या. बघा, आपण सुरुवात करू. आता हे जे आहे इथून ह्या दोन, याला नाकपुडी म्हणू आपण. हा अवयव नाकपुडी. म्हणजे प्रथमतः आपण ऑक्सिजन घेताना सुरुवात कुठून करतो, तर नाकपुडीतून. पहिला मार्ग कोणता, नाकपुडी. ठीक आहे, नाकपुडीतून O2 आपण घेऊ समजा. ठीक आहे, नंतर इथं समोर आल्यानंतर इथं आपला घसा असतो. इथं काय समोर आल्यानंतर घसा आहे. खाली घसा आल्यानंतर इथं थोडं खाली इथं कंठ असतो. इथं काय, कंठ. नंतर ही जी आहे याला श्वसन नलिका म्हणतात.
याला काय म्हणतात, श्वसन नलिका. ही झाली श्वसन नलिका, कोणती, हे इथपर्यंत. आणि इथून काय होते, श्वसन नलिका इथून आल्यानंतर ती श्वसन नलिका फुफ्फुसामध्ये इथून राईट साईडनं इथून एक जाते आणि एक लेफ्ट साईडनं जाते आणि एक राईट साईडनं जाते. मग त्यामध्ये काय असते की याला काय म्हणतात, तर याला म्हणतात श्वसनी. श्वसनी आपण बघितलं अगोदर की ती फुफ्फुसामध्ये असते, श्वसनी. आणि श्वसनी नंतर इथं खाली हे जे आहे हा भाग, हे जे तुम्हाला असे पुंजके पुंजके दिसतात, याला म्हणतात वायुकोश. याला म्हणतात वायुकोश. आणि ते फुफ्फुसामध्ये असतात. वायुकोश कुठे असतात, फुफ्फुसामध्ये असतात. ठीक आहे, हे पण वायुकोश, हे पण वायुकोश. तर हे झालं आपलं लेफ्ट लंग्स आणि हे झालं आपलं राईट लंग्स. मग काय होते की जेव्हा आपण, आणि इथे एक डायफ्राम असतो खाली, डायफ्राम, याला डायफ्राम म्हणतात. ओके, डायफ्राम म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक संयोजी ऊतीचा एक तुकडा असतो किंवा संयोजी ऊतीचा एक भाग असतो किंवा एक पार्ट असतो किंवा एक अवयव असतो, असं पण तुम्ही त्या म्हणू शकता. बरोबर, म्हणजे त्याचं कार्य काय आहे बघा. आता आपण इथून ऑक्सिजन घेतो, ऑक्सिजन नाकपुड्यातून येतो, नाकपुड्यातून मग परत इथं घशापर्यंत येतो, मग घशातून इथं खाली कंठामध्ये येते, मग कंठ इथून आपल्याला आवाजाची निर्मिती होते, त्याला व्हॉइस बॉक्स म्हणतात. मग तिथून आल्यानंतर ही पूर्ण श्वसन नलिका आहे. मग ते श्वसन नलिकेचे दोन पार्ट होतात. मग एक पार्ट राईटचा तो जातो कुठं, उजव्या फुफ्फुसामध्ये, आणि हा जो दुसरा पार्ट आहे लेफ्ट साईडचा तो जातो डाव्या फुफ्फुसामध्ये. मग इथं आल्यानंतर काय होते की इथं त्याचे अजून डिव्हिजन होते, तर ते श्वसनीमध्ये डिव्हिजन होते, आणि श्वसनीचं परत डिव्हिजन होते तर ते होते वायुकोशामध्ये डिव्हिजन. म्हणजे आपण इथून ऑक्सिजन घेताना ते पूर्ण असं इथपर्यंत येते तर ते वायुकोशामध्ये येते, आणि जसं वायुकोशामध्ये येते तसं ते रक्तामध्ये मिसळते. मग रक्तामध्ये मिसळल्यानंतर रक्तामध्ये म्हणजेच आपल्या आरबीसी मध्ये हिमोग्लोबिन नावाचा घटक असते. मग तो हिमोग्लोबिन नावाचा घटक काय करते, हा ऑक्सिजन घेण्याचं काम करतो आणि संपूर्णतः आपल्या पेशीपर्यंत, आणि पेशीचा एक मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक घटक आहे पेशीचा, तर त्या तिथपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतो. तर तो कोण आहे, तर त्याचं नाव आहे हिमोग्लोबिन हा घटक. नंतर जसं आपण उच्छ्वास करतो म्हणजे श्वास सोडतो, मग श्वास सोडताना काय होते, आपल्या वायुकोशातला जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर सोडला जातो, आणि जो बाहेर सोडण्याचं काम कोण करतो, तर ते हिमोग्लोबिन करते. हिमोग्लोबिन कुठं असते, तर आरबीसी आपल्या रेड ब्लड सेल्स मध्ये ते असते, आणि ते हिमोग्लोबिन सोडण्याचं म्हणजे कार्बन डायऑक्साईड सोडण्याचं काम करते, म्हणजे त्याचं वहन करण्याचं काम करते. इथपर्यंत तुम्ही समजून घ्या. बरोबर आहे. बरं, जेव्हा आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतो, मग ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये येते, फुफ्फुसामध्ये वायुकोशापर्यंत येते, मग वायुकोशापर्यंत आलं की ते आपल्या ब्लडमध्ये जाते. मग ब्लडमध्ये झाले तर त्या ब्लडमध्ये काय असते, हिमोग्लोबिन असते. मग हिमोग्लोबिन काय करते की हिमोग्लोबिन त्या ब्लड मध्ये आलेलं ऑक्सिजन हे वाटण्याचं काम करते. ठीक आहे, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या, तुम्ही पण घ्या, प्रत्येक पेशीला ते सगळे हे तुम्ही घ्या, तुम्ही घ्या, तुम्ही घ्या असं वाटते ते. मग प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचते, आणि त्यामुळे आपला रक्तप्रवाह, आपला पूर्णतः जीवन हे चालू राहते. ठीक आहे. नंतर काय होते की जे कार्बन डायऑक्साईड असते खराब, मग ते कार्बन डायऑक्साईड लंग्स काय करते, आता आपण काय करतो, श्वास सोडताना अशी क्रिया करतो, मग त्यामुळे लंग्स जे आहे तेवढी ताकद नसते त्याला उच्छ्वास म्हणजे श्वास सोडण्याची. मग त्याला खाली डायफ्राम नावाचा घटक आहे, मग हा अवयव आहे, मग हा डायफ्राम काय करतो, त्याला वरती ढकलतो. ठीक आहे, व त्याला वरती ढकलतो. मग ते कार्बन डायऑक्साईड त्या वायुकोशाच्या माध्यमातून असं इथून ते वहन करण्याचं काम, बाहेर टाकण्याचं काम हे हेल्प करणारा अवयव म्हणजेच काय, डायफ्राम, आणि ते फुफ्फुसाच्या माध्यमातून आपण ते बाहेर टाकतो. ठीक आहे, मग ते वहन करण्याचं काम कोण करते, तर ते हिमोग्लोबिनच करते. इथपर्यंत तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपलं श्वसनाच्या बघा श्वसनाच्या क्रिया असतात. बघा हा झाला इथपर्यंत, हे तुम्हाला दाखवतो. दिसलं तुम्हाला इथं घसा, तर खाली हा कंठ आहे, इथून अशी श्वसन नलिका येते इथपर्यंत. हे झालं आपलं, हे जे दिसत असेल तुम्हाला, हे झालं लेफ्ट साइडचं फुफ्फुस. ठीक आहे, लेफ्ट लंग. आणि हे झालं आपलं राईट, म्हणजेच राईट साइडचं फुफ्फुस. ठीक आहे, आणि इथून मग ही श्वसन नलिका इथे दोन विभागात विभागते, हे इकडे विभागते, मग याच्यामध्ये विभागते. इथून आल्यानंतर काय होते, इथपर्यंत अशा छोट्या छोट्या ब्रँच येतात, मग इथं ते इथपर्यंत येते, त्याला वायुकोश म्हणतात. याला काय म्हणतात, वायुकोश. आपण त्यातपर्यंत यामध्ये बघितलं. ठीक आहे, हे पण वायुकोश. मग इथं आपण ऑक्सिजन, इथून जसं आपण नागपुडीतून ऑक्सिजन घेतो, मग तो असा इथून श्वसन नलिकेच्या माध्यमातून इथून असा येतो, आणि तो डायरेक्ट
इथून श्वसन नलिकेतून डायरेक्ट वायुकोशामध्ये येतो. हे झाले वायुकोश. मग या वायुकोशामध्ये आल्यानंतर काय होते की इथं वायुकोशातून आलं की तो ब्लडमध्ये मिसळला जातो आणि जसा ब्लडमध्ये मिसळलं की ब्लडमध्ये त्याचं वहन करण्याचं काम, पेशीपर्यंत पोहोचवण्याचं काम हे कोण करते तर ते हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन करते. ठीक आहे. आणि जसं आपण ऑक्सिजन घेत असताना कार्बन डायऑक्साईड आतमध्ये घेतो, मग तो फुफ्फुसामध्ये येते, फुफ्फुसातून तो वायुकोशात येतो. मग ऑक्सिजन म्हणजे कार्बन डायऑक्साईड आहे, तो कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो, त्याला हेल्प करणारा पार्ट आहे त्याचं नाव आहे डायफ्रॅम. इथं डायफ्रॅम असतो त्यामुळे तो बाहेर सोडला जातो आणि त्याचं वहन करण्याचं काम म्हणजेच ऑक्सिजन प्लस कार्बन डायऑक्साईड या दोघांचे वहन करण्याचं काम हिमोग्लोबिन नावाचं प्रथिन करते आणि ते आपल्या आरबीसी मध्ये म्हणजे रेड ब्लड सेल्स मध्ये ते असते. ठीक आहे. इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. अशा पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये याच्यावरती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारल्या जातात. ठीक आहे. आता आपण एक जर विचार केला बघा, आपण त्यामध्ये बघू की टायडल व्हॉल्यूम कशाला म्हणतात. तुम्हाला एक संकल्पना सांगतो, हे पण परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाते. ठीक आहे. बघा टायडल व्हॉल्यूम, टायडल व्हॉल्यूमचा अर्थ काय बघा. टायडल व्हॉल्यूम याचा अर्थ काय हे पण विचारलं जाते परीक्षेमध्ये. सपोज आपण एक वेळेस जो ऑक्सिजन आहे किती आपण श्वास आतमध्ये घेऊ शकतो, म्हणजे किती घेऊ शकतो आपण बघा. तर त्यामध्ये आपण एक वेळेस 500 ml ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो. किती 500 ml आणि त्याला टायडल व्हॉल्यूम म्हणतात. 500 ml एक वेळेस आपण घेऊ शकतो. असं आपण घेतलं त्यामुळे आपली छाती कशी फुगते. ठीक आहे. पोलीस भरतीचं जे प्रशिक्षण होते त्यामुळे ऑक्सिजन घेतात ते, त्यामुळे छाती अशी म्हणजे काय होते फुगते, फुगवल्या जाते. तर तेव्हा त्यांचं ते 500 ml आपण आतमध्ये घेऊ शकतो एक वेळ, तर त्यालाच म्हणतात टायडल व्हॉल्यूम. ठीक आहे. दुसरं आपण त्यामध्ये बघू की टोटल लंग्स कॅपॅसिटी किती आहे आपली, म्हणजे किती आपण ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो. टोटल लंग्स कॅपॅसिटी. ठीक आहे. टोटल लंग्स कॅपॅसिटी आपली किती आहे, म्हणजे एक वेळेस आपण विचार केला तर किती आतमध्ये ऑक्सिजन आतमध्ये घेऊ शकतो, तर ते आपण घेऊ शकतो 6000 ml म्हणजे सरासरी 6 लिटर ऑक्सिजन आपण आतमध्ये घेऊ शकतो. आणि हीच आपल्या फुफ्फुसाची टोटल लंग्स कॅपॅसिटी आहे. टोटल लंग्स कॅपॅसिटी TLC आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणू. समजलं इथपर्यंत. तर अशा पद्धतीने आपण ऑक्सिजन हे घेऊ शकतो. अजून एक महत्त्वाची तुम्हाला संकल्पना परीक्षेमध्ये आपल्याला विचारल्या जाते, ती परीक्षेमध्ये विचारल्या जाते की तुम्हाला सपोज एखादा पेशंट असते तर त्याला आयसीयू मध्ये म्हणजे इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये भरती केला जाते. मग त्याला जसं आयसीयू मध्ये भरती केलं जाते तर त्याला व्हेंटिलेटर वरती ठेवलं जाते. कुठं व्हेंटिलेटर एक मशीन आहे, त्या मशीनवरती त्याला ठेवलं जाते. तो अतिशय सिरियस असला तर ठीक आहे, तो अतिशय सिरियस आहे तर त्याला काय ऑक्सिजन पुरवणारी मशीन म्हणजे व्हेंटिलेटरवर ठेवला जाते. मग व्हेंटिलेटरवर ठेवल्यामुळे त्याला नेमकं कोणत्या प्रकारचं ऑक्सिजन द्यायला लागेल, म्हणजे त्याला शुद्ध ऑक्सिजन द्यायला येईल का नाही, तर त्यामध्ये मिक्सिंग दिलं जाते. बघा ऑक्सिजन प्लस हेलियम हे यांचं मिक्स करून त्याला लावलं जाते, कारण त्याचं फुफ्फुस काम नाही करत, म्हणजे ते ऑक्सिजन घेऊ शकत नाही, सोडू पण शकत नाही. तर त्यामुळे ती मशीन जी असते व्हेंटिलेटर ते ऑटोमॅटिकली खेचते. काय खेचते, ऑक्सिजन बाहेरून खेचते, कार्बन आणि ऑक्सिजन त्याच्या फुफ्फुस पर्यंत पोहोचवते, नंतर कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडते. तर हे श्वसन करण्याचं काम हे व्हेंटिलेटर मशीन करते. ठीक आहे, कृत्रिमरित्या. त्यामुळे तो जो पेशंट आहे त्या पेशंटचं जे फुफ्फुस आहे ते काम करत नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचा डायफ्राम त्याचं काम करत नाही. आपण काय म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा ऍक्सिडेंट झाला, मग ऍक्सिडेंट झाला पण त्याचा मुळला कुठंच नाही, काहीच त्याला लागलं नाही, रक्तप्रवाह नाही, एक टच सुद्धा नाही, पण तरी तो मेला. म्हणजे नेमकं काय होते, एखाद्या आपण ऍक्सिडेंट झाला एखाद्या बाईक चालवणाऱ्याचा, ठीक आहे, त्यामुळे डायफ्रॅम समजा तो पडला तर त्याचा जो डायफ्रॅम असते खालचा, आपण बघितलं होतं की हे जे फुफ्फुस आहे आपल्या फुफ्फुसाच्या खाली म्हणजे इथं डायफ्रॅम असतो, तो काय करतो तर तो कार्बन डायऑक्साईडला वर ढकलण्याचं काम करतो, कारण तेवढी शक्ती आपल्या फुफ्फुसामध्ये नसते की कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर म्हणजे श्वास सोडावा, तर तो त्याला मदत करतो. तो डायफ्रॅम काय होते, डायफ्रॅम त्याचा मुडतो किंवा त्याला जखमी होतो किंवा निकामी होतो, त्यामुळे माणसाचा मृत्यू होतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि अजून एक म्हणजे डायफ्रामचं कारण बघा, गर्भवती स्त्रिया असतात तर गर्भवती स्त्रिया असतात त्यामुळे काय होते की त्या जे बाळ असते त्या बाळामुळे त्यांचं जे पोट आहे त्या पोटाचा आकार असा पूर्णतः असा झालेला असतो. मग त्यामुळे डायफ्राम जो असते खालचा तो डायफ्राम खाली दबलेला असते. मग दबलेला असल्यास मग ते ऑक्सिजन शोषण क्रिया करतील कशा, तर बघा तर त्याला एक पसली नावाचा अवयव असते, हड्डी पसली आपण म्हणतो ना, हड्डी आणि पसली, हड्डी पसली नावाचा एक अवयव आहे, त्या अवयवाच्या माध्यमातून ते ऑक्सिजन करतात, म्हणजे ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन घेतात, कार्बन डायऑक्साईड सोडतात. कारण हा डायफ्राम तर पूर्ण डायफ्राम वरती याचा दाब आलेला असतो या पोटाचा, कारण त्यामध्ये बाळ असते. ठीक आहे,
तर इथं समजून घ्या, ही पण संकल्पना तुम्हाला माहिती पाहिजे. क्लिअर इथपर्यंत. आता बघा, त्यामध्ये अजून एक महत्वाचा टॉपिक अजून तुम्हाला सांगतो, परीक्षेमध्ये विचारला जाते की जेव्हा आपण पर्वतावरती जातो तर त्यामध्ये कोणकोणते वायूचं मिक्सिंग असते. बघा, पर्वतावरती गेलो ना तर त्यामध्ये ऑक्सिजन प्लस नायट्रोजन याचं मिक्सिंग त्यामध्ये दिले जाते. कारण ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे मिक्स गॅस आपल्याला दिले जातात. जर 100% शुद्ध ऑक्सिजन जर दिला तर माणूस हा मरू शकतो. कारण आपलं जे फुफ्फुस आहे ते फुफ्फुस त्याची क्षमता एवढी नाही की शुद्ध ऑक्सिजन तुम्ही घेऊ शकतात. ठीक आहे, त्यामध्ये मिक्सिंग असते. आपण बघितलं असते की नायट्रोजन 78% आहे. ओके, आपण बघितलंय किती 78% आपल्या हवेमध्ये आहे, ऑक्सिजन 21% आहे. तर मग यांचं मिक्सिंग करून त्या व्यक्तीला ते दिलं जाते आणि तो पर्वत शिखर नंतर पार करतो. क्लिअर इथपर्यंत. समोरचा जर विचार केला तर समुद्राचा, मग समुद्रामध्ये जर आपण गेलो, समुद्रामध्ये पण तेच, समुद्रामध्ये समजा काही संशोधक जातात, मग त्याला ऑक्सिजन दिलं जाते, तर ते ऑक्सिजन मिक्सिंगच दिलं जाते. बघा, ऑक्सिजन प्लस N2 गॅस म्हणजे ऑक्सिजन प्लस नायट्रोजन याचा मिक्सिंग गॅस हा त्यांना दिला जातो आणि त्यांना ऑक्सिजनचा सप्लाय होतो. जर आपण अतिशय खाली गेलो, 300 फुटापेक्षा जास्त, बघा 300 फुटापेक्षा खाली जर आपण गेलो समुद्रामध्ये, तर तेव्हा त्याला ऑक्सिजन प्लस हेलियम हे दिल्या जातात. ऑक्सिजन प्लस हेलियम याचं मिक्सिंग करून त्याला श्वसनाच्या क्रियेसाठी, श्वसन करण्यासाठी हे ऑक्सिजन आणि हेलियम याचं मिक्सिंग त्याला दिलं जाते की जेणेकरून त्याचं श्वसन व्यवस्थित चालावं. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपलं लेक्चर होतं. तर यामध्ये तुम्हाला युजेस हे विचारलं जाऊ शकतात की पर्वतावरती जे जातात त्यांना कोणतं ऑक्सिजन म्हणजे कोणत्या गॅसेसचं मिक्सिंग त्यामध्ये वापरलं जातं, कोणता गॅस मिक्स केला जातो हे आपल्याला त्यामध्ये विचारलं जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपलं इथपर्यंत आपण थांबू. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघू. जय हिंद.